हॅलो आदित्य. हॅलो आदित्य. हॅलो 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 आदित्य. स्पीकर ऑन नाही आहे का तुझा? हॅलो हॅलो. येस सर. हा येते ऐकायला? हाँ सर. बर, आता आपण तुझ्या त्या सिलेबस मधला अमलगमिशन ऑफ ऍब्सॉर्प्शन आणि ऍब्सॉर्प्शन हा टॉपिक घेऊया. हाँ सर. Amalgamation and absorption of limited company. आता तुझ्या या सिलेबस मधला मला वाटतं युनिट नंबर 2 आहे. ओके. यस सर. आता याच्यामध्ये कसं आहे लक्षात घे. व्हॉट इज अमलगमेशन? तर when two or more companies, A limited, B limited, हाँ सर. having similar nature of business comes together and form a new company. This new company means purchase the business of A limited as well as B limited, and this is what called as amalgamation. यस. म्हणजे दोन एकाच लाईन मधला बिझनेस ते क्लोज होतात, बंद होतात आणि एक नवीन ऑर्गनायझेशन, एक नवीन कंपनी फॉर्म होते आणि ती नवीन कंपनी काय करते? या दोन्ही बिझनेस, या दोन्ही कंपन्यांचा बिझनेस परचेस केला जातो. या सगळ्या प्रोसेसला अमलगमिशन म्हटलं जातं. यस. आता मग आणि ऍब्सॉर्प्शन मध्ये काय आहे? इथं एक ए लिमिटेड कंपनी मर्ज होते
दुसऱ्या जुन्या कंपनीमध्ये. इज इट क्लिअर? Yes, sir. आता हे ऍब्सॉर्प्शन किंवा ज्याला मर्ज होणं म्हणतात, त्या ऍब्सॉर्प्शन मध्ये या ठिकाणी ही जी दुसरी बी लिमिटेड आहे ती ऑलरेडी एक्झिस्टिंग कंपनी आहे. Yes. ही काही न्यूली फॉर्म केली जात नाही. ही कंपनी दुसऱ्या कंपनीचा बिझनेस टेक ओव्हर करते. ओके. Yes, sir. आता रिसेंटली एक तुला एक्झाम्पल सांगतो. ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स हे ह्या बँकेचा बिझनेस टेक ओव्हर करण्यात आला. कोणी टेक ओव्हर केला? पंजाब नॅशनल बँक. ओके. तर हे जस्ट मला वाटतं एक Yes, दीड sir. 2 वर्षापूर्वी घडलेलं आहे. असं म्हणजे बरंच कंटिन्यू होत असते. Yes. तर ज्यावेळेला तो बिझनेस एखाद्या कंपनी वीक होते किंवा त्यांचा फायनान्शियली प्रॉब्लेम क्रिएट होतात त्यावेळेला हे असे प्रकार होतात आणि त्याप्रमाणे मग प्रोसेस केली जाते. आता या ठिकाणी आपण ही जी सी लिमिटेड आहे, न्यू कंपनी, ही कंपनी काय करेल? मग या दोन्ही कंपन्यांना प्राइस पे करेल, नाही का? Yes, sir. त्याला परचेस प्राइस म्हणतात. परचेस प्राइस किंवा परचेस कन्सिडरेशन. त्याचप्रमाणे इथं सुद्धा ही बी लिमिटेड काय करेल? ए लिमिटेडला त्या बिझनेसची काय जी किंमत होईल ती पे करेल. त्याला परचेस प्राइस किंवा परचेस कन्सिडरेशन पण म्हणतात. ओके. Yes. आता हे जे परचेस प्राइस किंवा परचेस कन्सिडरेशन काढायचं आपल्याला वर्कआउट पहिलं वर्किंग आउट करावं लागेल. ते करताना जे काही याच्यामध्ये 3 मेथड आहेत. एक असेट मेथड, पहिले काय नेट असेट मेथड. नंबर 2 आहे नेट पेमेंट मेथड. आणि नंबर 3 आहे लमसम मेथड. ओके. आता Yes, sir. या लमसम मेथड मध्ये हे आधी सांगतो तुला. याच्यामध्ये एक काय असतं की ही जी सी लिमिटेड नवीन कंपनी आहे, एक सर्टन फिक्स अमाऊंट Yes. ए ला किंवा बी ला पे करते. म्हणजे एक सर्टन अमाऊंट फिक्स करायची. बाबा ही तर सी लिमिटेड म्हणेल ए लिमिटेडला की आम्ही तुमचा 50 लाखाला घेतो. Yes. दॅट्स ऑल. म्हणजे या प्राइस अशीच ठरवली म्हणजे त्याच्यामध्ये त्या कंपनीचे कोणते असेट घेतले किंवा कोणते लायबिलिटी घेतल्या, किती किमतीला घेतल्या हे याच्यामध्ये कन्सिडर केलं जात नाही. म्हणजे थोडक्यात सगळ्याच असेट, सगळ्या लायबिलिटी त्यांच्या आपण टेक ओव्हर केल्या आणि त्यांना एक लमसम अमाऊंट आम्ही पे केली. कळलं? Hey, Carlo.
Yes. म्हणजे या लमसम मेथड मध्ये एक सर्टन फिक्स अमाऊंट पे केली जाते, दॅट इज लमसम मेथड. कळलं? Yes. आता जी नेक्स्ट मेथड आहे म्हणजे नेट असेट मेथड. त्याच्यामध्ये काय आता बघा, ए लिमिटेडचा बिझनेस कोणी घेतला? सी लिमिटेडने घेतला. Yes. या ए लिमिटेड मधल्या ज्या असेट्स आहेत त्याचे बुक व्हॅल्यू समज एक 15 लाख आहे. म्हणजे त्यात मशीन आलं, फर्निचर, बिल्डिंग, ओके, प्लांट, व्हेकल, या सगळ्या असेट आल्या किंवा Yes. स्टॉक, डेटर्स, सगळ्याच असेट आल्या. आता या 15 लाखाच्या असेट घेतल्या केवढ्याला? सपोज एक 12,50,000 घेतल्या. याला म्हणतात ऍग्रीड व्हॅल्यू. कळलं? त्यानंतर लायबिलिटीज, त्यांच्या लायबिलिटीज किती आहेत? समजा एक 9 लाखाच्या लायबिलिटीज आहेत. कळतंय? या 9 लाख रुपयाच्या लायबिलिटीज आहेत. त्या लायबिलिटी म्हणजे बुक व्हॅल्यू आहे, त्या लायबिलिटीज कितीला घेतल्या? सपोज एक 8,50,000 घेतल्या. ही ऍग्रीड व्हॅल्यू. कळतंय का? म्हणजे 12,50,000 असेट मायनस 8,50,000च्या लायबिलिटीज किती राहिले? 4 लाख. Small. हे आलं परचेस कन्सिडरेशन किंवा परचेस प्राइस. कळलं? हा. म्हणजे याच्यामध्ये काय? असेट्स टेकन ओव्हर ॲट ऍग्रीड व्हॅल्यूज मायनस liabilities taken over at agreed value. The net Okay. amount is purchase price. आलं लक्षात? हा. आणि आता नेट पेमेंट मेथड. आता यामध्ये काय बघा, आता या लिमिटेडचं आहे. एक एक्झाम्पल म्हणून आपण तुला बॅलन्स शीटच्या लायब्ररी मधले काही आयटम देतोय. एक्झाम्पल घेऊ आपण. सपोज लायब्ररीज मध्ये $4,000 equity shares, ₹10 each. किती झाले अमाऊंट? 40,000. ओके. त्यानंतर हा. 7%, 1,000 preference shares, ₹100 each. ही अमाऊंट झाली 1 लाख. 1 lakh.
त्यानंतर 9% डिबेंचर्स ते आहेत समजा 2 लाख. क्लिअर. हा. आता खाली इन्फॉर्मेशन किंवा ऍडजस्टमेंट कशा देतात बघा. नंबर 1 किंवा असं म्हणलं जातं, सी लिमिटेड agreed to issue number 1 3 equity shares rupees 10 each at 12 for every 4 equity shares in A Limited. कळलं. Yes, sir. त्यानंतर नंबर 2 प्रेफरन्स शेअरसाठी देतो. टू 9% preference shares 100 each at 98 for every 1 preference share in A Limited. Okay. Number 3 debentures are to be paid at 20% premium by issuing them %12 debentures at 25% premium. कळलं. Yes, sir. आणि एक लास्ट पॉइंट, rupees 50,000 in cash. तर अशा पद्धतीनं हे नेट पेमेंट मध्ये परचेस प्राइस साठीचा डिटेल्स दिले जातात. Yes. म्हणजे त्या जुन्या ए लिमिटेड कंपनी मधल्या
जे जे काही लायबिलिटीज आहेत म्हणजे पर्टिक्युलरली ओनर, इक्विटी होल्डर असतील, प्रेफरन्स होल्डर किंवा डिबेंचर होल्डर, या प्रत्येक लायबिलिटीसाठी स्पेसिफिक पेमेंट केलं जातं, त्याचं डिटेल्स दिले जातात आणि यालाच नेट पेमेंट मेथड म्हटलेलं आहे. कळलं? Yes. आता हे वर्कआउट कसं करायचं बघा. आता कॅल्क्युलेशन ऑफ परचेस प्राइस वर्किंग नोट बघा. ओके, त्याच्यामध्ये 3 कॉलम येते. पर्टिक्युलर्स, अमाउंट, आणि मोड ऑफ पेमेंट. ओके, कळतंय ना? मोड ऑफ पेमेंट. आता इथे नंबर 1, आता आपण इक्विटी शेअर साठी काय दिलं? 3 इक्विटी शेअर्स, ₹10 each. कळतंय का? Yes, sir. म्हणजे 3 शेअर दिले, ₹10 आहे, पण देताना तो कसा दिला? ₹12 दिला. फॉर एव्हरी 4 इक्विटी शेअर्स इन ए लिमिटेड. म्हणजे काय? आता एकूण इथे किती शेअर्स आहेत? टोटल 4,000 आहेत. कळलं? म्हणजे आता कसं येणार? प्रत्येक 4 शेअर माग नवीन कंपनीचे 3 इक्विटी शेअर्स त्यांनी दिलेले आहेत आणि त्यांचा ₹10 शेअर त्यांनी देताना ₹12 दिलेला आहे. म्हणजे आता इथे कसं येणार? म्हणजे 4,000 टोटल शेअर फॉर, आता इथं म्हणू आपण फॉर इक्विटी शेअर होल्डर, 4,000 इक्विटी शेअर्स, प्रत्येक 4 माग त्यांचे 3 शेअर्स. किती आलं हे? 3,000. कळलं? त्याचा आन्सर 3,000 आहे. हे शेअर्स आलं. कळतंय ना? Yes, sir. आणि हा शेअर किती रुपयाला दिला? 12. म्हणजे किती झाले अमाऊंट? 36,000. 3,36,000. कळलं? मोड ऑफ पेमेंट मध्ये कसं म्हणणार आम्ही? म्हणजे 3,000 इक्विटी शेअर्स, 10 each at 2 premium, ₹2 premium. कळलं?
Yes, sir. अशा पद्धतीने याचं डिटेल्स द्यायचं. आता सेकंड पॉइंट काय म्हटलं इथं, 9% preference shares 100 each at 98. ओके, आता इथं त्यांनी 100चा प्रेफरन्स शेअर 98 ला दिला, म्हणजे ₹2 डिस्काउंट फॉर एव्हरी 1 प्रेफरन्स शेअर इन ए लिमिटेड. म्हणजे प्रत्येक एका शेअर माग त्या कंपनीने त्यांचे 2 शेअर दिले. कळतंय? Yes, sir. मग आता याच्यामध्ये कसं येणार, नंबर 2 फॉर प्रेफरन्स शेअर होल्डर. मग त्यांचे किती शेअर्स आहेत, त्यांचे 1000 Yes, sir. फॉर एव्हरी 1 into 2 म्हणजे किती आले, 2000 2000. into तो कसा दिला त्याने 98 ला. किती झाली बघ अमाऊंट, 196. 1,96,000. Yes, sir. कळलं? त्यांचे किती शेअर्स आहेत ते 9% शेअर. Oh, म्हणजे मोड ऑफ पेमेंट मध्ये आम्ही काय लिहिणार, 2000 preference. 9% preference shares $100 each at At ₹2 1. discount. कळलं? Yes, sir. हे झालं प्रेफरन्स शेअर्सचं. आता नंबर 3 फॉर डिबेंचर होल्डर. काय म्हटलं त्याने, debentures are to be paid at 20% premium. म्हणजे जे डिबेंचर आहेत 2 लाख हे कसे रिपे केले, 20% प्रीमियम न. Yes, sir. ती जी काय अमाऊंट येईल ती कशी द्यावी, त्यांनी त्यांचे म्हणजे नवीन कंपनीचे डिबेंचर्स जे 12% आहेत ते 25% प्रीमियम न दिले. कळलं? Yes, sir. म्हणजे आता 2 लाख ची अमाऊंट प्लस 20% प्रीमियम किती येणार आहे, 20% म्हणजे किती झाले, 40,000. Yes, sir. जे टोटल अमाऊंट झाली 2,40,000. कळलं?
Yes, sir. ही अमाऊंट त्यांनी कशी पे केली? त्यांच्याकडचे बारा टक्केचे डिबेंचर दिले 25% प्रीमियम ना. Yes. म्हणजे त्याला कसं कॅल्क्युलेशन होणार? दोन म्हणजे आता इथं बघा वर्किंग नोटला 2,40,000 डिवाइडेड बाय 125. कारण त्यांचे डिबेंच त्यांचे कसे आले प्रेफरन्स शेअर 20%. 25% प्रीमियम ना आले. Yes. म्हणजे ते कसे आले बघा ही अमाऊंट कशी आली? कॅल्क्युलेटर घेऊ आपण. 2,40,000 त्याला डिवाइडेड बाय 125 किती आलं? 1920 आलं बघ. 920. Yes, sir. 1920 चे किती टक्क्याचे आहे ते? 12% डिबेंचर. Yes, sir. 1920 12% डिबेंचर ₹100 each at 25 प्रीमियम. कळलं? Yes, sir. आता याची फेस व्हॅल्यू होणार किती? 1,92,000 प्लस 25% त्यात प्रीमियम ऍड केलं की तोची 2,40,000 अमाऊंट झाली. आणि लास्ट पेमेंट काय केलंय? कॅश मध्ये आहे. कॅश किती दिली? 50,000. याचं मोड ऑफ पेमेंट काय आलं? कॅश. आता ही टोटल मार्क किती झाली बघा? 6 12 1 6 10 19 22 2 9, 4 5,22,000. 5,22,000. Yes. हे काय आले तुझे? परचेस प्राइस. कळलं? Yes, sir. तर अशा पद्धतीनं हे नेट पेमेंट मेथड मध्ये परचेस प्राइस काढली जाते. Yes. या लिहून घे. अमलगमेशन when two or more similar type of business
or companies comes together to avoid heavy competition to avoid heavy competition and as well as to increase financial strength form FORM, form the new company and start the new business. It's called amalgamation. Okay. Yes, sir. त्यानंतर absorption when one existing company takes over the business of another existing company, then it is called Absorption. yeah. Okay. Yes, sir. येस. आता याच्या अकाउंटिंग एंट्रीज वगैरे मी तुला आता उद्या सांगेन. Yes. वेळ संपत आला. ठीक आहे. हा, सर. उद्या आपण बरोबर 3ला कंटिन्यू करू. ओके. ओके.